श्री गुरुचरित्र अध्याय 46. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्याने सिद्धयोगींना विनंती केली, हे गुरुदेवा, आपण मागे मला जी कथा सांगितली त्यात नंदी नामा नावाच्या कवीचा उल्लेख आला होता. आता मला दुसऱ्या एका कवीश्वराची नरहरी कवींची कथा सांगा, असं मी आपल्याला विनंती करतो. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, मी तुला ती कौतुकास्पद आणि अत्यंत आश्चर्यकारक अशी कथा सांगतो. तू एकाग्रतेने ऐक. श्रीगुरूंचे चरित्र अतिशय गोड आणि कल्याणाचे आहे. एके दिवशी काय झालं, एका निस्सीम भक्ताने कल्याणकारी अशा श्रीगुरूंना आपल्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार तो श्रीगुरूंना आपल्या गावी घेऊन गेला. त्या भक्ताने आमच्या श्रीगुरूंना हिप्परगी नावाच्या गावी नेलं. तिथे त्याने श्रीगुरूंसाठी अत्यंत थाटामाटात विधिवत पूजा केली आणि मोठा उत्सव व समारंभ साजरा केला. त्या हिप्परगी गावात कल्लेश्वर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध आणि जागृत शिवमंदिर होतं. तिथे एक श्रेष्ठ ब्राह्मण कल्लेश्वराची मनोभावे सेवा करत होता. त्या ब्राह्मणाचे नाव नरहरी असं होतं. ते कल्लेश्वर लिंगाची खूप सेवा करायचे. ते स्वतः एक उत्तम कवी होते आणि रोज कल्लेश्वराच्या स्तुतीपर 5 नवीन कविता रचायचे. गावातील सर्व लोक नरहरींना म्हणू लागले, तुझ्या काव्याची सर्वत्र मोठी ख्याती आहे. गावात आलेल्या श्रीगुरूंना देखील काव्याची कवित्वाची खूप आवड आहे, तर तू त्यांच्यावरही एखादे गुरुस्मरण किंवा स्तुतीपर काव्य रच. त्यावर तो नरहरी कवी लोकांना म्हणाला, मी माझे हृदय फक्त भगवान कल्लेश्वरांना विकलं आहे. जगात इतर अनेक देव असतील, पण मी कल्लेश्वराशिवाय कोणाचीही स्तुती करत नाही. मी मनुष्याची किंवा दुसऱ्या कोणाची स्तुती करणार नाही. नेहमीप्रमाणे आपली पूजा आटोपून नरहरींनी पार्वतीपती कल्लेश्वराचे काव्य रचले. पण त्या दिवशी त्यांना मंदिरामध्ये अतिशय गाढ झोप लागली. त्यांनी देवळातच झोप घेतली असता त्यांना एक विस्मयकारक स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना दिसलं की ज्या कल्लेश्वर लिंगाची ते रोज पूजा करतात त्या लिंगावर साक्षात श्री गुरु नरसिंह सरस्वती बसले आहेत आणि नरहरी स्वतः त्यांची पूजा करत आहेत. स्वप्नात कल्लेश्वराचे लिंग गायब झालं होतं आणि केवळ श्रीगुरूचे तिथे विराजमान होतं. श्रीगुरू अत्यंत आनंदाने नरहरींना विचारू लागले, अरे, तुझी तर मनुष्यावर किंवा दुसऱ्या देवावर भक्ती नाही ना, मग तू आमची पूजा का करत आहे? स्वप्नात नरहरीने अत्यंत शांत मनाने श्रीगुरूंची षोडशोपचारे पूजा केली. असे अद्भुत स्वप्न पडताच तो ब्राह्मण दचकून जागा झाला. जागे झाल्यावर त्याच्या मनात पक्का निश्चय झाला की हे श्रीगुरू सामान्य मनुष्य नसून साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा अवतार असलेले सद्गुरू आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट घेतलीच पाहिजे. या विचाराने ते तात्काळ श्रीगुरूंकडे आले. श्रीगुरूंच्या चरणी लीन होऊन नरहरी म्हणाले, हे गुरुराया, जो कापरासारखा गोरा असणारा शिव आहे तोच तू साक्षात जगद्गुरू आहे. आता माझं मन पूर्णपणे स्थिर झालं असून मी तुझ्या चरणी शरणागत आलो आहे. तूच या संपूर्ण विश्वाचा आधार आहेस आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा मजबूत कवच आहेस. तुझ्या चरणकमळातील मकरंद सोडून मी आजवर कुठे भटकत होतो. आता मी ते अमृत पिण्यासाठी सर्व काही सोडून आलो आहे. पूर्वीच्या काळी मोठे मोठे ऋषीमुनी हजारो वर्ष कडक तपश्चर्या करायचे, अनेक कष्ट उपसायचे, तरीही त्यांना तुझे दर्शन किंवा तुझी प्राप्ती सहज होत नसे. परंतु मी कोणतंही तप किंवा अनुष्ठान न करता मला तुझ्या रूपाने हे साक्षात ईश्वरी रूप लाभलेलं आहे. आज माझी सर्व इच्छा पूर्ण झाली आहे, कारण माझा कल्लेश्वरच आज तुझ्या रूपाने मला प्रसन्न झाला आहे. श्रीगुरू म्हणते. त्यावर श्रीगुरू नरहरींनी परीक्षा घेण्यासाठी मिश्किलपणे म्हणाले, अरे, तू तर नित्य आमची निंदा करायचास ना की मी एक केवळ माणूसच आहे. मग आता अचानक तुझ्या मनात आमच्याबद्दल एवढी भक्ती कशी काय निर्माण झाली? तो नरहरी स्वामींना म्हणाला, हे स्वामी, माझ्या मनात अज्ञानाचा मोठा अंधकार पसरला होता. जोपर्यंत तुम्ही स्वतः ज्योतिर्मय प्रकाश बनून माझ्या मनात प्रकट झाला नाही तोपर्यंत मला तुमचे खरे रूप कसं समजदार होतं. मी स्वप्नावस्थेत तुमचे खरे रूप पाहिले आहे आणि आता प्रत्यक्ष तुमचे चरण मला लाभलं आहे. माझे अंतःकरण आता पूर्णपणे स्थिर झालं आहे. कृपा करून मला तुमच्या शिष्यवर्गात सामील करून घ्यावे हीच प्रार्थना. नरहरी कवींनी मनोमन केलेली ती मानसपूजा आणि आपली भक्ती श्रीगुरूंजवळ व्यक्त केली तेव्हा श्रीगुरू तात्काळ म्हणले, आम्ही तर सामान्य लोकांसाठी केवळ स्वप्नवत किंवा स्वप्नरूपच आहोत, पण तुझ्यासारख्या खऱ्या भक्तांसाठी आम्ही प्रत्यक्ष प्रकट आहोत. श्रीगुरू उपस्थित लोकांना म्हणाले, आम्ही इथे प्रत्यक्ष हजर असताना या भक्ताने स्वप्नावस्थेत आमच्यावर सुंदर काव्य रचले. या भक्ताने स्वप्न आणि सत्य यामधील सर्व भेद मिटवून अत्यंत श्रेष्ठ अशी भक्ती केली आहे. नंतर श्रीगुरू नरहरींना म्हणाले, तुझा तो कल्लेश्वर आमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तू नेहमीप्रमाणे त्याचीच पूजा करत जा, कारण आम्हीही सदैव त्या कल्लेश्वर लिंगामध्येच वास करतो. तो ब्राह्मण म्हणाला, हे स्वामी, आता तुमचे हे प्रत्यक्ष चरण सोडून मी केवळ त्या लिंगाची कशी काही पूजा करू, कारण त्या कल्लेश्वर लिंगामध्ये मी साक्षात तुम्हालाच पाहिलं आहे.
तुम्हीच साक्षात स्वामी कल्लेश्वर आहात आणि तुम्हीच त्रिमूर्तींचा अवतार आहात. हाच माझा आता पक्का आणि सत्य निर्धार आहे. मी आता तुमचे चरण कधीच सोडणार नाही. अशी प्रार्थना करून नरहरी कवी श्रीगुरूंच्या सोबत गाणगापूरला आले. तिथे राहून त्यांनी श्रीगुरूंवर अनेक सुंदर आणि भक्तिपूर्ण काव्य रचली आणि ते आयुष्यभर श्रीगुरूंची सेवा करत राहिले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात, हे नामधारका, या पुढची जी अद्भुत कथा आहे ती मी तुला पुढे सविस्तरपणे सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. अशा प्रकारे परम पवित्र अशा श्रीगुरुचरित्र रूपी अमृतातील कल्पतरू समान असलेल्या नरसिंह सरस्वती यांच्या आख्यानात सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील हा 46वा अध्याय इथेच पूर्ण होत आहे. हा अध्याय श्री दत्तगुरूंच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुचरित्र अध्याय 47. नामधारक शिष्य सिद्धयोगींना विनंती करतात की, हे महाराज, यानंतर पुढे कोणती कथा घडली ती सविस्तर मला सांगावी. हे कृपाळू गुरु, माझ्यावर कृपा करून पुढील इतिहास सांगा. सिद्धयोगी म्हणाले, हे भाग्यवान नामधारका, तू अत्यंत प्रेमाने आणि एकाग्रतेने हे गुरुचरित्र ऐकत आहेस. हे पवित्र चरित्र ऐकल्यामुळे तुला पुत्रपौत्रांचे सुख लाभेल आणि तुझ्या जीवनात सदैव कल्याणकारी आनंद नांदेल. श्री गुरु नरसिंह सरस्वती जेव्हा गाणगापूर क्षेत्री राहत होते तेव्हा दिवाळीचा मोठा सण आला. त्यानिमित्ताने त्यांचे अत्यंत जवळचे शिष्य श्रीगुरूंना आपल्या घरी भिक्षेसाठी म्हणजे जेवणासाठी आमंत्रित करायला मठात आले. असे एकूण 7 प्रमुख शिष्य आले होते, ज्यांचे श्रीगुरूंवर एकापेक्षा एक निस्सीम प्रेम होतं. त्या 7ही जणांनी श्रीगुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि विनंती केली की, महाराज, तुम्ही या दिवाळीला माझ्या घरी भिक्षेसाठी आले पाहिजे. ते शिष्य आपसात बोलू लागले आणि प्रत्येकजण, स्वामी फक्त माझ्याच घरी येतील असा आग्रह धरू लागले. स्वामी आमचे आहेत असं म्हणत त्यांच्यात प्रेमाचा आणि आदराचा वाद सुरू झाला. शिष्यांची ही अवस्था पाहून दयाळू श्रीगुरूंनी सर्वांना सांगितलं, तुम्ही मनात अजिबात चिंता करू नका. तुम्ही तुमच्या सर्वांच्याच घरी भिक्षेसाठी येऊ. आमचा हा शब्द तुम्ही सत्य माना. श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून त्या 7ही शिष्यांनी विचार केला की, स्वामी तर एकच आहेत आणि सर्वांनाच येतो म्हणून आश्वासन देत आहेत. एकाच वेळी एक व्यक्ती 7 वेगवेगळ्या ठिकाणी कशी काय जाऊ शकते? त्यामुळे कोणावरच विश्वास ठेवावा असा संभ्रम त्यांना पडला. तेव्हा श्रीगुरूंनी प्रत्येकाला एकट्याला जवळ बोलवलं आणि त्यांच्या कानात गुप्तपणे सांगितलं, मी फक्त तुझ्या घरी येणार आहे, हे इतर कोणालाही सांगू नको. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येकाचं समाधान केलं. अशा रीतीने गुरुमाऊलीने 7 शिष्यांची वेगवेगळ्या रीतीने समजूत काढली आणि त्यांना आपापल्या घरी पाठवून दिलं. त्यानंतर जे घडलं ते अत्यंत थक्क करणारं महाश्चर्य होतं. श्रीगुरूंनी कानात सांगितल्यामुळे ते 7ही भक्त एकमेकांना काही न सांगता आनंदाने आपापल्या गावी निघून गेले. इकडे श्रीगुरू मठातच राहिले आणि एक वेगळीच चमत्कार घडवून आणला. जेव्हा गाणगापुरातील इतर ग्रामस्थांना समजलं की श्रीगुरू दिवाळीसाठी शिष्यांच्या घरी जात आहेत, तेव्हा त्यांनी मठात येऊन हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, स्वामी, आम्हाला सोडून तुम्ही दिवाळीला बाहेर जाऊ नका. त्यावर श्रीगुरुमूर्तींनी गावकऱ्यांना धीर दिला आणि म्हणाले, तुम्ही मनात अजिबात दुःख किंवा खंत बाळगू नका. आम्ही गाणगापूरला सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही याच मठात तुमच्या सोबत राहणार आहोत, हे नक्की आहे. श्रीगुरूंचे हे आश्वासन ऐकून गावकरी समाधानी झाले. इतक्यात दिवाळीची धनत्रयोदशीची रात्र जवळ आली. त्या रात्री दिवाळीचं पवित्र अभ्यंग्य स्नान करायचं असतं. तिथे श्रीगुरूंची अगाध लीला पाहायला मिळाली. साक्षात नारायण स्वरूप असलेल्या श्रीगुरूंनी एकाच वेळी स्वतःची 8 रूपे धारण केली. त्यातील 7 रूपांनी ते 7ही शिष्यांच्या घरी गेले आणि 8व्या रूपाने ते गाणगापूरच्या मठात राहिले. अशा प्रकारे ती दिवाळी साजरी झाली. श्रीगुरूंनी सर्व 8ही ठिकाणी एकाच वेळी हजर राहून भक्तांची पूजा आणि भिक्षा स्वीकारली. ही श्रीगुरूंची विलक्षण माया आणि लीला होती, जिचा अंत कोणालाही लागत नव्हता. दिवाळीनंतर जेव्हा कार्तिक महिन्याची त्रिपुरारी पौर्णिमा आली तेव्हा दीप लावण्याचा उत्सव करण्यासाठी आणि श्रीगुरूंच्या दर्शनासाठी ते सर्व भक्त आणि गावकरी पुन्हा गाणगापुरात एकत्र आले. मठात आल्यावर सर्वजण श्रीगुरूंना नमस्कार करू लागले. तिथे ते भक्त एकमेकांशी बोलताना अभिमानाने सांगू लागले की, अरे, या दिवाळीला तर श्रीगुरू आमच्याकडे घरी मुक्कामाला होते आणि त्यांनी आमच्याकडे पूजा घेतली. प्रत्येकाचा हा दावा ऐकून सर्वजण थक्क झाले. गाणगापूरचे गावकरी तर त्या 7 शिष्यांना खोटे ठरवू लागले. गावकरी म्हणाले, तुम्ही खोटं बोलत आहात. स्वामी कुठेही गेले नव्हते. त्यांनी संपूर्ण दिवाळी इथेच आमच्यासोबत मठात साजरी केली. जेव्हा सर्वांनी आपापले अनुभव पडताळून पाहिले तेव्हा सर्व लोकांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ते म्हणाले की, हे स्वामी, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे त्रिमूर्ती दत्तात्रय आहेत. हा नारायणाचा आणि श्रीहरीचा पृथ्वीवरील अपार महिमा असलेला अवतार आहे. अशा प्रकारे सर्व भक्तांनी श्रीगुरूंची मनोभावी स्तुती केली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त अत्यंत प्रेमाने मठात दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि ब्राह्मण भोजन घालण्यात आलं. सर्व भक्त आनंदाने न्हावून निघाले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात, हे शिष्या, श्रीगुरूंची अशी अगाध कीर्ती आणि महिमा आहे. एकाच वेळी अनेक रूपे घेण्याच्या या अद्भुत लीलेमुळे संपूर्ण पृथ्वी तलावर
श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचा जय जयकार आणि ख्याती पसरली. अशा प्रकारे हा अध्याय इथेच समाप्त होत आहे. श्री गुरुदेव दत्त.